Hello guys, welcome back to my YouTube channel. UPSC CSAT 2014ला आलेला हा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. तर आपण प्रश्न वाचून घेऊया, पण त्याच्या अगोदर तुम्हाला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल आणि माझा व्हिडिओ कसा वाटला, प्रश्नांची सॉल्व करण्याची जी पद्धत आहे ती कशी वाटली ते नक्कीच तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. जसं की विद्यार्थी मित्रांनो, मी यूट्यूबवर नवीन आहे आणि माझा अभ्यासही चालू आहे. सोबतीला विद्यार्थी मित्रांना काहीशी एक हेल्प म्हणून मी हे गणिताचे जे येऊन गेलेले प्रश्न आहेत MPSC UPSCला, ते प्रश्न मी विद्यार्थी मित्रांपर्यंत घेऊन आलेली आहे. जर काही चुका असल्यास मला कमेंटमध्ये नक्की कळवावे आणि सुधारणासुद्धा तुम्ही मला गाईडलाईन्ससुद्धा कळवू शकता. पण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला वाजवायला विसरू नका. एक बेल दर 18 मिनिटांनी वाजते, दुसरी बेल दर 24 मिनिटांनी वाजते, तसेच तिसरी बेल दर 32 मिनिटांनी वाजते. तर तीनही बेल सकाळी 8 वाजता एकत्र वाजल्या असल्यास नंतर किती वाजता त्या तिन्ही बेल्स एकत्र वाजतील? या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी पहिला प्रश्न तोसुद्धा LCMवर आणि याच पद्धतीचा घेतलेला होता. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न अतिशय कठीण असा, UPSCची एक्झाम कठीण तर म्हणता येत नाही. ज्या विद्यार्थ्यांना अभ्यास चांगला येतो, करतात प्रामाणिकपणे, त्यांना काहीच कठीण नसते. पण तरीही आपला एक प्रयत्न आहे की आलेले जेवढे पण काही प्रश्न आहे ते आपण सॉल्व करण्याचा प्रयत्न करू. तर सगळ्यात अगोदर मी काय केलेलं आहे, 18, 24 आणि 32 यांचा LCM घेतलेला आहे. ते कसं निघालेलं आहे, 2 9 जा 80, 2 12 जा 24, 16 2 जा 32 आणि अशाच पद्धतीने मी सगळ्या याचे LCM काढलेले आहे. LCM काय निघालेलं आहे, हे जे साईडला असते ना विद्यार्थी मित्रांनो, याला आपण मल्टिप्लाइड करून LCM काढत असतो. 2 3 जा 6, 6 3 जा 18, 18 4 जा 72, 72 4 जा 288. आलेलं उत्तर आहे LCMचं 288 मिनिट. आता 288 मिनिट म्हणजे आपल्याला हे कन्वर्ट करावे लागतील तासांमध्ये. बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो? तर त्या तीनही बेल्स 288 मिनिटांनी एकत्र वाजतील. आता 288 मिनिटं म्हणजे नक्की कसं काढायचं, तर 288 मिनिटला आपण प्रति तासमध्ये कन्वर्ट करूया. तुम्हाला माहीतच आहे की 60 सेकंड म्हणजे 1 मिनिट, 60 मिनिट म्हणजे 1 तास. तर आपल्याला इथे मिनिटं निघालेलेच आहे 288 मिनिटं. आपण 60 मिनिटच्या याच्याने आपण त्याला भाग देऊया. तर 64 जा 240. बरोबर आहे, भाग देऊन बघितला की तुम्हाला नक्कीच येईल. तर म्हणजे काय, आलेलं वरचं उत्तर काय आहे, 4 ते आहे तास आणि खाली उरलेले आहेत 48. आन्सर इथेच आलेला आहे, म्हणजेच 48 मिनिटे. 4 तास 48 मिनिटे. तर याचा अर्थ सकाळी 8 नंतर त्या बेल्स 4 तास 48 मिनिटांनी एकत्र वाजतील. बरोबर आहे. मग आता सकाळी 8 वाजतापासून त्याला आपण 4 तास बेरीज करूया. 8 ते 4 तास बेरीज केली आपण, किती होतात, 8 आणि 4 12, म्हणजेच 12 तास 48 मिनिट, म्हणजेच 12 वाजून 48 मिनिटांनी त्या बेल्स एकत्र वाजतील. म्हणजे सकाळी 8 वाजता त्या तीनही बेल्स सकाळी 8 वाजता एकत्र वाजल्या असल्यास नंतर किती वाजता त्या तिन्ही बेल्स एकत्र वाजतील, तर त्या तिन्ही बेल्स 12 वाजून 48 PM एकत्र वाजतील. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही माझा व्हिडिओ शांतपूर्वक आणि शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मी तुमची आभारी आहे. आणि तशीही मी या यूट्यूब चॅनलवरती नवीन आहे. मला बऱ्याचशा चुका असतील त्या कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि नवीन व्हिडिओ बनवत राहायला पाहिजे, त्यासाठी मला प्लीज तुमचं गायडन्स हवं आहे. आणि माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा. थँक्यू.